तर मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज संडे होता, आज म्हणजे रविवार. आज कॉलेज नव्हतं, त्याच्यामुळे घरीच राहण्याचं हे होतं. चला आज आमचं शेत दाखवतो. आमचं शेत पूर्ण डाळिंबच आहे. तिकडे गहू लावलेला आहे. आता पाणी भरायला जायचे. सगळ्यांना हेच वाटतं की सोमवार ते शनिवार लवकर जायला पाहिजे, रविवार कधी येईल. आमचं एकच असतं, रविवार कधी जाईल, सोमवार कधी येईल. कॉलेज म्हणजे आरामदायक असतं, घरी काम असल्यामुळे थोडंसं. सुट्टी असल्यावर एकच काम असतं, पाणी भरणं, बस. दुसरं काहीच काम नसतं. गहू तर असं आहे की बघू शकता, एवढ्या गहूला पाणी भरणं आजपर्यंत होतं. हे पिवळं पडलं म्हणून आज कमी झालं. यांची आता कापणी करावी लागेल. आणि हा अजून हिरवा आहे, याच्यात 2 ते 3 पाणी भरावे लागतील. एवढे भरूनच अजून सुट्टी होणार आहे. तर मित्रांनो आपली झाली मोटर चालू करून पाणी भरायचे. विहीर तर खूप वाढलेली खाली, तर जेवढं भरायला होईल तेवढंच भरावं लागेल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता इकडं पाणी चालू झालेलं आहे. हे गहूला पाणी भरायचे. इथं बारे देणं एवढे मुश्किल होतं की खूपच हार्ड जाते. इथं चिकट माती इथून, तरी आपण कसे पण देणारच आहोत. चला बघूया दिवस आपला कसा जातोय. त्याच्यामुळं कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवरती. आज तर एवढं ऊन होतं की बारे देऊशी नाही वाटायचे, पण कसं पाणी होतं त्याच्यामुळे देऊनच द्यावा. पण उक एवढं चटका देत होतं की लयच खतरनाक वाटायचं. वाटलं थोडंसं घरी जाऊन येऊ, पाणी वगैरे पिऊन येऊ. मग घरी गेलो, पाणी वगैरे पिलं आणि तिकडून येता मनात एक विचार आला की ह्या झाडावरती मस्त ट्री हाऊस बनवायचं आणि दिवसाचं मस्त आरामशीर झोपा काढायचं. एवढं आगळं होतं. पण कसं घरचे काही कामच असतं, त्याच्यामुळं काही करावं नाही वाटलं. त्यानंतर आपले बारा देऊन होऊन मोटर वगैरे बंद करून घरी चाललो. त्याच्यानंतर घरी वाजले तर एवढं होण्याचं, तर ठीक आहे. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब वगैरे करत जा. एवढा पूर्ण ब्लॉग बघितण्यासाठी धन्यवाद. थँक्यू, मनापासून तुम्हाला शुक्रिया. भेटू आपण पुढच्या ब्लॉगला, तोपर्यंत वाट पहा.